चला आज तुम्हाला माझं गावाकडचं सकाळचं रुटीन शेअर करते। सकाळी उठले, फ्रेश झाले आणि आज पाठीमागे कुक्कुटकोंब्याचं दर्शनसुद्धा झालं, म्हणजे आजचा दिवस चांगला जाणार। मग 1 ग्लास सब्जाचं पाणी पिले, जे की मी रात्रीच भिजत घालून ठेवते, आणि 4-5 बदाम। त्याच्यानंतर गावाकडचं सगळ्यांचंच हे पहिलं काम असतं, ते म्हणजे अंगण झाडणं किंवा दरवाजा मारणं। सगळं झाडून घेतलं आणि दारात पाणी मारून घेतलं। उंबरासुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि हळदी कुंकू लावून रांगोळी काढून घेतली। त्याच्यानंतर दारातसुद्धा छोटी रांगोळी काढून घेतली। मग असतं ते म्हणजे घर झाडणं। आणि हा पसारा बघा, कधीच कमी व्हायचं नाव घेत नाही। पूर्ण घर झाडून घेतलं आणि सगळ्यांसाठी चहा केला। त्याच्यानंतर आंघोळ वगैरे आवरली आणि देवाजवळ थोडा वेळ बसले। पूजा तर लवकरच झालेली असते, कारण पप्पाच करतात रोज। त्याच्यानंतर असतो तो म्हणजे सकाळचा स्वयंपाक। आता मम्मी पप्पा जर शेताकडे जाणार असतील तर पूर्ण स्वयंपाक करावा लागतो, जसं की भात, आमटी, भाकरी, भाजी असं। शेताकडे जायचं नसलं की भाकरी भाजी एवढीच करावी लागते। मस्त अशी गोबीची भाजी करून घेतली आणि भाकऱ्यासुद्धा पटापट आवरून घेतल्या। त्याच्यानंतर काय मग आपली रोजचीच कामं, भांडी, फरची आणि कपडे। तर असं काहीसं असतं मग सकाळचं रुटीन। तुमचंही असंच असतं का? कॉमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।